आज पण नेहमीसारखंच भाजीचा प्रॉब्लेम होता, तर आईने भेंडी चिरून ठेवलेली होती फ्रीजमध्ये. ती भेंडी आणली आणि म्हटलं नेहमी नेहमी हिरव्या मिरची टाकूनच आपण भेंडी बनवतो, तर आज लाल चटणी वगैरे टाकून भेंडी बनवून पाहू. तर कढई ठेवली, कढईत 2-3 पळी तेल टाकलं. टाकून मग जिरं मोहरीची फोडणी देऊन त्याच्यात कढीपत्ता, कढीपत्त्याची फोडणी दिली आणि चांगला तडतड असा आवाज आल्यानंतर एक बारीक कांदा कट करून घेतला. त्याच्यात टाकला. आपल्याला बनवायची आहे भेंडीची भाजी. नवीन पद्धतीने काहीतरी ट्राय करत राहायचं. हळद टाकली, चांगली परतून घेते आता. मग त्याच्यात आपल्याला आता भेंडी टाकायची आहे. रोज भाजींचंच टेन्शन राहतं. कोणी भेंडी खात नाही, कोणी काय खात नाही, कोणी काय खात नाही. सगळ्यांना मग वेगळे मग नवीन पद्धतीने चव पण बदलून जाईल तोंडाची. हिरव्या मिरचीची भेंडीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो एकसारखा. भेंडी चांगली परतून घेतलेली आहे. भाजी करत असताना आमचा आरशू आला आता शाळेतून. आज पहिलाच दिवस होता. तो शाळेतला गोष्टी सांगत होता. आम्हाला हे शिकवलं, ते शिकवलं, हे सांगितलं, ते सांगितलं. आज मज्जा आली. मग मी काय केलं, लसूण घेतला खलबत्त्यात आणि त्याच्यात लाल चटणी, गरम मसाला आणि मीठ असं टाकून एकत्र चांगला लसूण ठेचून घेतला लाल चटणी गरम मसाल्यामध्ये. आणि मीठ पण टाकलं. मीठ आपल्याला भाजीचा अंदाज पाहून घ्यायचा. आधी मीठ जेवढं लागेल भाजीला तेवढंच मीठ टाकायचं. जास्त झालं का भाजी खारट होऊन जाईल, मग चव पण गेली आणि सगळंच गेलं. परत भाजीचा प्रॉब्लेम. चांगली ठेचून घेतली चटणी. तोपर्यंत भेंडी पण चांगली वाफवलेली आहे. आता याच्यात धने पावडर टाकलेलं आहे मी. ते पण चांगलं परतून घेतलेलं आहे. भाज्यांची चव आपल्या हातात राहते. आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने. ताट थोडा अर्धा झाकून ठेवला होता मी, चांगली वाफवली गेली पाहिजे म्हणून. आता त्याच्यात मी ही लसूणची चटणी टाकणार आहे. ती पण मस्त परतून घेतली. भाजीचा सुगंधच फार छान येतं लसणाच्या चटणीमुळे. आता माझा राज काय खात नाही भेंडीची भाजी, पण आता पाहू खातो की नाही खातो. आता ताट झाकलं आहे थोडा, परत काढले. भाजी एकदम छान अशी शिजून गेलेली आहे. दिसायलाही छान आहे आणि भाजीचा सुगंधही छान येतो आहे. मग आरामात खातेलच ते. रंगही छान दिसतोय. झाली आपली भेंडीची भाजी झटपट अशी तयार.